एक मिनिट एक मिनिट इकडे 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 जर मागे विजयाचा गुलाल पडतोय। या निवडणुकीमध्ये उपरा उमेदवार गुंडगिरी असा अपप्रचार करण्यात आला होता। या पश्चातही आपला विजय झाला, काय पहिली प्रतिक्रिया? आज मी त्या माता भगिनीचं मनापासून आभार मानतो। त्या भागातल्या लोकांनी आम्हाला ह्या बेकारच्या फालतू गोष्टीला भीक न घालता आम्हाला चारही उमेदवाराला आपण भरगतच्या मताने निवडून दिलात। आम्ही आपले ऋण आहोत। विजयकुमार माजी पालकमंत्री तथा विजयकुमार देशमुख मालक आमदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चारही उमेदवार या भागातला विकास कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आज ज्याने असं आमच्या विरोधात जे अपप्रचार केला त्यांना ह्या मायबाप जनतेने त्यांना चपराच मारून त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। मी ह्या मायबाप जनतेचं मी कोटी कोटी अभिनंदन त्यांचे मी आभार तर मानणार नाही, कारण का मी तुमच्या घरातला सदस्य आहे। मी तुमच्या त्या भागातील मला भरपूर कामं करायची असल्याकारणे मी आभार मानणार नाही। आपलं साथ असल्याकारणाने आम्ही चारही उमेदवार आपल्याला कटिबद्ध आहोत। आपण काय बी आम्हाला काम सांगावं त्या भागातला कायापालट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। धारावीची ज्या टाईप धारावीची झोपडपट्टी आहे त्या टाईप त्या भागातला विकास केल्याशिवाय आम्ही चारही उमेदवार स्वस्त बसणार नाही। आणि परत एकदा मी मायबाप जनतेचं मनापासून आभार मानतो। एवढ्या वर्ष आम्ही लढत आलो, झगडत आलो, विकासाला मत देऊन आपण आमच्यावर विश्वास ठेवला। मी आपलं कोटी कोटी अभिनंदन करतो आणि मी थांबतो। जय भीम जय भारत। क्रमांक 1 मधून आपण विजयी झालेला आहात। खूप चुरशीची आणि प्रतिष्ठेची निवडणूक बनवण्यात आली होती, त्या ह्याच्यात पण आपला विजय झाला, काय पहिली प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व मतदारांचे आभार मानतो की त्यांनी विकासालाच महत्त्व दिलं आहे। विकासाच्या मुद्द्यावरची निवडणूक झाली आणि जर तुम्हाला वाटत असेल चुरशीची वगैरे, तर मला चुरशीची वगैरे वाटली नाही। कारण की माझ्या भागात जरी स्थानिक उमेदवार असले, काही जण काही चुरशीचं वाटू लागले, तरी पण मी तिथं लीडच आहे। मला कुठं तिथं लीड नाही असं गोष्ट नाही, मी सर्वकडे लीडच आहे। आणि प्रभागातील लोकांनी फक्त विकासाला महत्त्व देऊन आम्हाला निवडून दिलं आहे। पुढचं काय असेल विजय? मागील 10 वर्षापासून मी 2 टर्मवर नगरसेवक आहे, तिसरा टर्म नगरसेवक म्हणून मला निवडून दिले जनतेने। जनतेचे जे काही मूलभूत सोयी सोडवत आलेलं आहे त्याच प्रकारे किंवा त्याच्यापेक्षा जोमाने माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली जे काही बी राहिले असतील समस्या, जे काही अडचणी येत असतील ते सगळं पूर्ण करण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे पूर्ण करणार आहे। पूनम काशीद, मला मतदान सर्वांनी घातल्याबद्दल मी धन्यवाद आहे, आभारी आहे त्यांचं। आम्हाला निवडून दिल्याबद्दल धन्यवाद। नगरपालिका निवडणुकीमध्ये विजय झालाय, काय पहिली प्रतिक्रिया? काय नाही, आम्हाला आमच्या प्रभागात विजयकुमार देशमुखांनी आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला सगळेजण आमच्या वार्डात सगळे कामं झालेले होते त्यांच्या आशीर्वादमुळे आज परत आम्ही तिसऱ्यांदा निवडून आले। आमच्या जनतेचं खूप सहकार्य आहे आणि आमचं पूर्ण जनता आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतदान करून विजयी करून दिलेत। मी प्रथमतः माझ्या जनतेंना मी सगळ्यांना धन्यवाद म्हणते आणि आता तिसऱ्यांदा निवडून आले आणि आमच्यावर खरंच सगळेजण विश्वास ठेवले। आता यापुढेही आता कसं काम केलं तसंच करणार आहे। आमच्या विजयकुमार देशमुख मालकांचं खूप आशीर्वाद आहे म्हणून मी इथं आहे।